मला वाटतं आता काल आपण पाहिलं असेल, काल परवाकडे पहिल्याच पावसात मुंबईचे जे हाल झालेले आहेत, तसं पाहायला गेलं तर भाजपला आता नवीन एक टार्गेट मिळालं, प्रशासन प्रशासन प्रशासन. मॅनहोलमध्ये देखील महापौरांच्या समोर जी व्यक्ती पडली त्याच्यावर चौकशी, कोणी काही झालं तर प्रशासन, पहिलं नेहरू मग ठाकरे मग प्रशासन, असे 3 टार्गेट आता भाजपला मिळालेले आहेत. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की अनेक ठिकाणी आपण पाहतोय गेले 4 वर्ष या महाराष्ट्रात सगळ्याच शहरांमध्ये नगरविकास मंत्री जे आहेत ते स्वतः मिंदे आहेत, ते कुठे दिसेनासे आहेत. अधिवेशनात कधी उत्तर द्यायची नाहीत, आमदारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाहीत, जनतेला उत्तर द्यायची नाहीत, पैसे खात राहायचे. हे फक्त मिंदेंनी चालवलेलं आहे. आणि आता गेले 1 वर्ष आपण पाहतोय, गेल्या 5 महिन्या 6 महिन्यांमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक महानगरपालिकेमध्ये जी महानगरपालिकेची किंवा शहरांचे हाल झालेले आहेत ते आपण डोळ्यासमोर पाहतोय. तसंच एक उदाहरण द्यायचं म्हणजे जर आपण पाहिलं तर पावसापूर्वी तयारी तर काहीच नव्हती, उष्णता वाढत चाललेली, दुष्काळ वाढत चाललेला. आम्ही 2021 साली जो डिसॅलिनेशनचा प्रकल्प जो सुरू केला होता, आतापर्यंत पूर्ण झाला असता तर पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये पाण्याचे कट्स लागू झाले नसते. पण ह्याच भाजपानी, ह्याच मिंदेनी तो प्रकल्प पुढे ढकलला आणि आपण ह्या राज्याचे हाल पाहिले. बरं, पाऊस आला तर आम्हाला वाटलं होतं पावसाची तरी तयारी राहील, पण ज्या अंधेरीमध्ये गेले 10 वर्ष, आता जवळपास 12 वर्ष भाजपाचेच आमदार आहेत, भाजपा प्रणितच खासदार आहेत, नगरसेवक भाजपचे आहेत, अंधेरी सबवे पहिल्या रिमझिम पावसात पण तुंबायला लागलेले आहे. जे आम्ही 2021-22 साली करून दाखवलं, गांधी मार्केट असेल, हिंदमाता परिसर असेल, मिलन सबवे असेल, हे फ्लड फ्री, पूरमुक्त करून दाखवलं. तर मग भाजप आता गेले 4 वर्ष स्वतःच्या हातात एक तर प्रशासन आणि सत्ता असताना देखील हे का नाही करू शकत? चाटम सगळीकडे बोलतात, शिव्या घालतात, शिवीगाळ करतात, वाटेल ते मनातील ते बोलतात, पण कामावर लक्ष का नाहीये? महापौरांना बांगलादेशबद्दल जास्ती पडलेली आहे, पण कामावर लक्ष नाहीये. मुंबईत एका रात्रीत जवळपास 100-150 झाडं पडणं असेल, कोणी इलेक्ट्रिक्युशननी मरते, कोणीवर स्लॅब पडून मरते. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतो इथे अमित चाटम या पायऱ्यांवर हसतायत की काल काय झाडांवर होता, आज मॅनग्रोव्हवर, आज मॅनहोलवर आहे. म्हणजे हे निर्लज्जपणा, ही लूट, हा भ्रष्टाचार कुठेही आहे ना. प्रशासन चालवता नाहीत, ना शहरांचं प्रशासन चालवता येतं, ना देश चालवता येत, ना एक मंदिराचं प्रशासन चालवता येतं तर फक्त लूटता येतं. आणि काल दुर्दैवी हे एका बाजूला हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला हनुमानांचा अपमान, हिंदूंचा अपमान म्हणून भाजपचे जे अध्यक्ष आहेत नितीन नाबिन यांच्यासमोर हनुमानांना नाचवतायत. ह्याच्यापेक्षा मला वाटतं दुर्दैवी आपल्या देशात अजून काही नसू शकतं. हे काल दिसले दृश्य. पुण्याचं मिसिंग लिंक ज्याचं उद्घाटन इतक्या थाटामाटात केलं गेलं, कोटी रुपये खर्च केले गेले, त्याच मिसिंग लिंकचा एक भाग कोसळला आणि जवळपास 17 तासांसाठी तो लिंक बंद होता. बरोबर आहे, कारण एकच आहे, आपण पाहिलं असेल, ही मिसिंग लिंक खरं तर 2015 साली चालू झाली होती. मिंदेंनी त्यावेळी मला नेलं होतं आणि मोपलवार आमच्या सोबत होते, तेव्हा आम्ही जाऊन पाहणी करून आलो. आता सुरू होते 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 करताना जेव्हा सुरू केली असेल, पण हीच मिसिंग लिंक जवळपास 4 वर्षाहूनही अधिक डिले झालेली आहे. हजारो कोटींनी ह्याचं एस्केलेशन झालेलं आहे. 7,000 कोटी, 7,500 कोटीवरचं कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर इन्फ्रामॅन मीच आहे म्हणून सीएम आणि डीसीएम मध्ये जो सतत वाद चालू असतो ते प्रूव्ह करायला, ते तुम्हाला दाखवायला, कोणी जी वॅगन मर्सिडीज चालवत आहे, कोणी दुसरं काय चालवत आहे. आणि उद्घाटन केल्यानंतर आम्ही 15 जूनला जेव्हा मुंबई पुणे केलं त्यानंतरच सांगितलं होतं मी की 50 फूट देखील सपाट नाही, वरती खालती आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात खड्डे पडले आणि काल दरड तर कोसळलीच, मला वाटतं ते कमान पण कोसळली आहे तिथे. भयानक प्रकार, म्हणजे राज्यात किती भ्रष्टाचार सुरू आहे तसं बघा. समृद्धीवर खड्डे आहेत, इथे खड्डे आहेत. तो गोरेगावचा पूल, मृणालताई गोरे फ्लायओव्हर, तो देखील उद्घाटन केल्या 4 तासामध्ये एका स्कूटरचं स्टँड त्याच्यात खचला. एवढं भयानक काम हे भाजप करतं आणि असाच भ्रष्टाचार यांनी राम मंदिरात केलेला आहे. एक मिनिट, हे पूर्ण केल्यानंतर अयोध्येवर पाऊस पडला, त्यामुळे आता काल वातावरणी बदलावर बोलायला लागलेत. मी गेले 10 वर्ष बोलतो त्याच्यावर. काल बोलायला लागलेत मुख्यमंत्री. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं शिफारस केली की महागाईमुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवले पाहिजे. हे आम्ही पहिल्यापासून बोलतोय, भाजपच्या देखील वचननाम्यात आहे. पण 1,500 वाढवलेत त्यांनी, नाही वाढवलेत, त्याच्यावर पैसे त्यांनी मतं कमवलीत. तसंच देशभरात त्यांनी सांगितलं की आम्ही वाढवून देऊ, पण 85 लाख महिलांना ह्याच्यातून कमी केले. आणि आज पंतप्रधान कुठे आहेत? मिसिंग काय? अच्छा, लिंक. मला वाटलं आपण आता मी ह्या देशातल्या सर्व इंजिनियरना विचारत आहे, आतापर्यंत जे रस्ते होते
ते रस्ते एकदा बनले, टेस्ट झालं, सेफ्टी चेक झालं की उद्घाटन व्हायचं आणि ते चांगले चालायचे. मुख्यमंत्री महोदयांकडे काय अशी योजना आहे की त्यांनी गडकरी साहेबांचं इथेनॉल E20 E35 याच्यात टाकलेलं आहे रस्त्यांमध्ये, की पहिल्या पावसानंतर आता चाचपणी होते, परत रस्त्याची सेफ्टी चेक होतात आणि त्याच्यानंतर परत रस्त्यात खड्डे पडतात, मग त्यानंतर रस्ते चांगले होतात. हे नवीन काहीतरी त्यांनी आणलेलं आहे. मला वाटतं एक विद्यापीठ आपण काढावं, इथेनॉल युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, आणि त्याच्यात फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब आपल्याला नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, गल्लीत रस्ते कसे असतील ते दाखवू शकतात आणि त्याच्यात मिंदे हे ऑनररी प्रोफेसर म्हणून येऊ शकतात. 49 करोडचा घोटाळा हा म्हाडामध्ये पार्लमेंटरी राजस्वामध्ये हे सगळं हडकंप बसलेला आहे. पण वंदना सूर्यवंशी यांचं ट्रान्सफर करून सुद्धा ते अजूनपर्यंत वनमंत्री खात्यामध्ये गेलेले नाहीये. पण या मागचं कारण काय, त्यांनी बावनकुळे सुद्धा लिहून दिले की यांचे ट्रान्सफर झाले. या व्यक्तीची ट्रान्सफर अनेकदा झालेली आहे पण तिथेच राहिलेली आहे. ह्यांचं खास कारण आपण मिंदेंना विचारू शकता. सॉरी, तुमच्याकडे येतो हे जर 2800 कोटीचे TDR देण्यात आला. ठाणे महानगरपालिका TDR देते, वन विभागाची जमीन होती, वन विभाग म्हणजे मंत्री गणेश नाईक अजूनही सर्वोच्च न्यायालयात जात नाही, जर ते गेले तर 2800 कोटी ठाणेकरांची. आता मला वाटतं गणेश नाईक साहेब तिथे काय निकाल देतील, कारण ते मध्ये त्यांनी एक आंदोलन, तिथे एक मोहीम छेडली होती भटक्या आमदारांना पकडण्याची वगैरे. तर आता जे म्हणजे हे जे आपण बोलतो ना, हे काय म्हणतात, इकडून तिकडे पळत असतात. हे महत्वाची गोष्ट म्हणजे गणेश नाईक साहेबांच्या खात्यावर मिंदे किती हस्तक्षेप करत आहेत. जे मिंदे आधी रडायचे, माझ्या खात्यात हस्तक्षेप होतो, आता आपल्याला कळेल. सर, ज्या प्रकारे शिवसेनेने राम मंदिराला जी कांद्याची भेट दिली चोरीला गेली असं तुम्ही म्हणताय, पण जेव्हा आम्ही खजिनदार गोविंददेव महाराज त्यांना विचारलं असतं, त्यांची अशी पत्रिका आहे की तुम्ही कोणाला भेट दिली. जर काल जवळपास सगळे जे चोरीचे जे गेलेले जे सामान त्यांनी टाकून दिलं होतं, तुम्ही मंदिर, मला वाटतं आपण पाहिलं असेल काल ते कोण, दोन लोक, अनिल मिश्रा आणि चंपत राय, हे दोघांची जेव्हा काल राजीनामे घेतले गेले, पहिली गोष्ट म्हणजे त्यांची राजीनामे घेतले गेले म्हणजे एक तिथे एस्टॅब्लिश झालेलं आहे की त्या सगळ्या ह्याच्यात अनियमितता झालेली आहे, घोटाळा झालेला आहे. नाहीतर काय उगाच असंच दुसरं कोणतरी बसवायचंय म्हणून आम्ही राजीनामे घेतो असं नाही झालेलं आहे. देशातले हिंदूंनी, करोडो हिंदूंनी जेव्हा प्रश्न विचारले तर चंपत राय आणि अनिल मिश्रांना राजीनामा द्यावा लागला. पण त्यांच्या बदली कोण आणले? दुसरे जे एक आहेत, दुसरे घोटाळ्यात पकडले गेले होते त्यांना आणलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे चंपत राय असतील की अनिल मिश्रा असतील की संपूर्ण ट्रस्ट जी आहे त्याला बसवलं कोणी होतं तर प्रधानमंत्री महोदयांनी बसवलं होतं, भाजपच्या केंद्र सरकारने बसवलं होतं. आज देशातला लाखो करोडो हिंदू जेव्हा जागृत झालेला आहे आणि विचारत आहे की ज्या राम मंदिरासाठी तुम्ही आम्हाला आंदोलनं करायला लावली, तुम्ही मोर्चे काढायला लावले, तुम्ही रथयात्रा काढली, तुम्ही निवडणुका जिंकल्यात, आमच्याकडून मतं घेतलीत, आम्हाला फसवलात भाजप म्हणून, त्याच राम मंदिरात तुम्ही घोटाळा करता निर्लज्जपणे, तेव्हा तुम्ही उत्तर द्यायला कुठेही पुढे नाही येत. जे सगळे हिंदुत्ववादी म्हणून गेले होते ना, आमच्याकडून पळून आमदार पळकट इथून गेले होते की आम्ही आता हिंदुत्व सोडलं म्हणून आता हिंदुत्व पकडायला चाललोय, तिथे हिंदुत्व पकडायला चाललोय. आता त्या आमदारांना मी 40 गद्दारांना विचारत आहे, त्या सगळ्या खासदारांना विचारत आहे, आमच्यातून जे आता 6 खासदार गेलेत त्यांना विचारत आहे की आहे का तुमच्यामध्ये हिंमत या येत्या सदनाच्या सत्रामध्ये विचारायला की आमच्या हिंदुत्वासाठी जे आम्ही सोडून आलो, इथे सगळं गद्दारी करून आलो, उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूप असला, त्याच आता गद्दारांना मी विचारत आहे. विचारा भाजपला प्रश्न राम मंदिरावरनं, विचारा प्रश्न उज्जैनचे जे घोटाळे झालेत त्याच्यावरनं. उज्जैनच्या घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री स्वतःचं आलेलं आहे, तरी हिंमत नाही यांच्यामध्ये प्रश्न विचारायची. मिंदे कुठे गप्प बसलेत, जे आम्हाला शिकवत असतात बाळासाहेबांचं हिंदुत्व विसरलेलं आहे तुमच्यामध्ये हिंमत विचारण्यासाठी हे प्रश्न. चांदीच्या वीट संदर्भात तुम्ही काही ट्रस्टींना, आम्ही जे डोनेशन दिलं होतं तिथे अयोध्येला तुमच्या समोर सगळ्यांसमोर दिलं होतं. आता हेच ट्रस्टी बाकीच्या पण लोकांना विचारणार आहेत, तुम्ही दिले कुठे होते पैसे. आज आपने देखा होगा पिछले 2 दिनों में जो बरसात हुई है, पूरा का पूरा टारगेट भाजपा ने प्रशासन को किया है. कभी नेहरू को ब्लेम करते हैं, कभी ठाकरे को ब्लेम करते हैं, कभी प्रशासन को ब्लेम करते हैं, लेकिन जिम्मेदारी स्वीकारते नहीं कभी. जो फेलियर है ये भाजपा का है. पिछले 4 साल से सारे शहर के प्रशासक ये भाजपा के हाथों में है, मिंदे के हाथों में है. नगर विकास खाता उनके पास है, मुख्यमंत्री खुद के है, और आज उनमें हिम्मत नहीं है कोई जिम्मेदारी स्वीकारने की. बात यही है, अंधेरी जैसे सब्वे में पहली बरसात में अगर पानी भरता है, पिछले 12 साल में वहां के सांसद भाजपा के हैं, विधायक भाजपा के हैं, नगर निगम में कॉर्पोरेटर भाजपा के. अगर ये बात है
तो फिर क्यों दूसरों पे आप गाली गलौज करते हो, क्यों दूसरों पे जिम्मेदारी डालते हो, क्यों स्वीकार नहीं करते कि ये खुद की जवाबदारी थी? जैसे हमने हिंद माता हो, गांधी मार्केट हो या मिलन सभ्य हो, फ्लड फ्री करके दिखाया मैंने, 2 साल में कर दिखाया था। 4 साल इनके हाथों में सारे सरकारी यंत्रणा है, क्यों नहीं कर पाए? मिसिंग लिंक की भी यही बात है। पैसा तो खाने के लिए आगे रहते हो आप, जिम्मेदारी क्यों नहीं स्वीकार सकते हो आप? बारिश गिरने के बाद खासकर हम देख रहे हैं कि मुंबई की कई सड़कों पर अगर फ्लाईओवर्स है उसमें पॉट होल्स है बहुत बड़े बड़े। बीएमसी हमेशा करोड़ों रुपए खर्च करती है, आपके समय भी वही स्थिति थी। क्या लगता है कि सिर्फ ये पैसे खड्डों में ही जाने वाले इस बार भी? मैंने पहले भी कहा है कि हमारे समय का जो सारे, अगर आप डिवीजन ऑफ वर्क देखें तो नेशनल हाईवे का भी वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे था, ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे था, ईस्टर्न फ्रीवे था, पीडब्ल्यूडी के रास्ते थे, एमएसआरडी के रास्ते थे, लेकिन अभी तो ट्रिपल इंजन की सरकार है, ऊपर से नीचे तक भाजपा है, तो फिर क्यों नहीं काम कर पाती? पैसे खानों में व्यस्त है। अगर वो पैसा खाना है भाजपा को तो मंदिर में भी खाती है, पॉटहोल में भी खाती है और हर जगह खाती है। दूसरा लेकिन राम मंदिर को लेकर सवाल ये है कि मैं सिर्फ यही पूछना चाहता हूं कि आज देश में जो सारे हिंदू जागरूक हुए हैं, आज सवाल भाजपा से पूछ रहे हैं कि राम मंदिर की दान पेटी से पैसा आपने जो खाया है, इस्तीफा तो आपने कल लिया चंपत राय का और अनिल मिश्रा का, लेकिन सिर्फ इससे चलेगा नहीं। सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड या एक सुप्रीम कोर्ट जज मॉनिटर्ड हमें एक फ्री एंड फेयर इन्वेस्टिगेशन चाहिए, और सिर्फ इस्तीफों से होगा नहीं, हमें कार्रवाई चाहिए, हमें पनिशमेंट जिन्होंने इस मंदिर को लूटा है उनको देना जरूरी है। राम मंदिर के मुद्दे पे